रहिवाशांची फसवणूक झालेली वर्तनगर परिसरामध्ये आयुक्तांनी काय आश्वासन दिले? आज आयुक्तांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी मी आलो. या शहरामध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यासंबंधी गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. तसाच विषय जो आहे तो वर्तकनगरमधल्या जवळजवळ 5 इमारतीमधल्या राहणाऱ्या रहिवाशांना 14 वर्ष त्यांना ती इमारत तर नवीन बांधली नाहीत, परंतु त्यांची घोर फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावलेलं आहे विकासकांनी. म्हाडाच्या इमारती ज्यावेळेला विकासाकरता त्यांनी सोडल्या तर त्यावेळेला त्या विकासकांनी 10-10, 14-14 वर्षे बांधल्या नाही आणि त्याच्यामुळे मी आयुक्तांशी चर्चा केली, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि पुढच्या काळामध्ये या विकासकांना न्याय मिळण्यासाठी EOWकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे या विकासकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची त्यांच्याकडे मी मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे. कारण की शेकडो रहिवासी जे आहेत यांना म्हणजे इतके ते अशा वाईट अवस्थेमध्ये आहेत की काय करायचं. इमारती बांधली जात नाही आणि ते इमारत सोडायलाही तयार नाही आणि अशा परिस्थितीत त्याच्यावर जी फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीचा गुन्हा EOWकडे केला जावा आणि ते त्यांनी मान्य केलं आहे. पुढच्या काळामध्ये या सर्व इमारत क्रमांक 48, 49, 50, 11 या ठिकाणचे जे रहिवासी माझ्याकडे आले होते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील मी प्रयत्नशील राहणार आहे.